नमस्कार सर्व पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत भरपूर व्हिडिओ आले का मोरोळच्या ग्राउंडविषयी सर्वांना संभ्रम होता आणि त्याच ग्राउंडवर मी बी 14 तारखेला म्हणजे कालच ग्राउंड मारलं आहे. तर मुलांच्या ज्या शंका होत्या त्यात काही दोष नाही, बरोबर आहे त्यांच्या शंका. का 100 मीटरला काहींना 0 मार्क येत आहे, 1600ला 0 मार्क येत आहे, 1 मार्क येत आहे. जे मुलं 1-1, 2-2 वर्ष प्रॅक्टिस करतात त्या मुलांना 0 मार्क येणं, 1 मार्क येणं हे असं होऊ शकत नाही. कारण वर्षभर प्रॅक्टिस केल्यानंतर कोणताही मुलगा असू तो, त्याला 1 मार्क हा कधी येऊ शकतच नाही. जो मुलगा 4 महिने जरी प्रॅक्टिस केली तरी त्याला कमीत कमी 12 ते 14 मार्क भेटतात. तेच माझ्यामध्ये सुद्धा माझ्यासोबत सुद्धा तेच घडलं आहे. 100 मीटरला मला कमी पडले, 1600ला बी कमी दिले. मी आजपर्यंत जेवढे ग्राउंड केले त्या प्रत्येक ग्राउंडला मला 18+ 20+ ग्राउंड माझं आलेलं आहे 1600ला. पण इथं आता मला भरपूर मार्क कमी पडले. तर यामध्ये दोष नेमकं कुणाचा आहे? एक तर चिपचा दोष म्हणायचा किंवा ग्राउंडचा दोष. कारण चिपचा दोष तर आहेच, प्रत्येकाला माहिती आहे. आणि ग्राउंड बी भरपूर मुलांना वाटतं आहे का ग्राउंड आहे 1600 बी थोडं जास्त आहे आणि 100 बी जास्त आहे. आणि मुलांनी ऑब्जेक्शन जर घेतलं तर मुलांना दमदाटी करताय आणि दमदाटी करण्याचा प्रश्नच येत नाही. जे मुलं तुम्ही मागच्या वर्षी ज्या ग्राउंडला तुम्ही पळत होते, आज तुम्ही पोलीस भरती घेताय त्या मुलांची. तुम्हाला माहिती आहे ते ग्राउंडचा अनुभव कसा आहे, काय आहे. तुम्ही मागच्याच वर्षी दिलेले आहे आणि तुम्ही यावर्षी त्या मुलांना ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग करून आणि तुम्ही इथं आले आणि त्या मुलावर तुम्ही दमदाटी करताय. दमदाटी करण्याचं कारण काहीच नाही. गोरगरिबाचा विद्यार्थी आहे, गोरगरिबाचा मुलगा आहे. प्रत्येक मुलगा येतो एक आशेने येतो इथं ग्राउंडसाठी. का बा आपलं ग्राउंड टॉपमध्ये यायला पाहिजे, कुठंतरी आपलं ग्राउंड 35+ जायला पाहिजे. जर जो मुलगा या मागच्या वर्षी 47 मारणारा ग्राउंड मुलगा तो यावर्षी 35वर आला आहे. 40 मारणारा मुलगा 30वर आला आहे. तर मग जो मुलगा 34-36 मारणार आहे त्याला जर 22 आणि 23 मार्क पडत आहे, तर त्या मुलांनी त्याची वर्षभर मेहनत केलेली, त्या मुलाचं काहीतरी भविष्य घडलं पाहिजे. तर माझं एकच मुख्यमंत्री साहेब आणि गृह खात्याला एकच सांगणं आहे माझं, का जो मुलगा बी 25 मार्क पडले, 25+ जो बी मुलगा राहणार आहे, त्या मुलाला तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय करावं. जेणेकरून जो मुलगा समजा 40 मार्क पाडलेले आणि तो मुलगा 35वर आला आहे, त्याला बी पेपरला बसण्याचा चान्स भेटेल. जो 34-35 मारणार होता तो 25-23वर आला आहे, त्याला बी चान्स भेटेल. त्या हिशोबाने गृह खात्याने निर्णय घ्यावा पाहिजे आणि एक करायला पाहिजे का गृह खातं सांगतं आहे का 11 ते 4 दरम्यान आम्ही ग्राउंड घेत नाही. पण माझ्यासोबत घडलं आहे का तुम्ही माझं ग्राउंड कंप्लीट 1 वाजता माझं 1600 चालू केलं आहे. 100 मीटर घेतलं, 100 मीटर घेतल्यानंतर तुम्ही पाणी प्यायलासुद्धा जर चान्स देत नाही मुलांना आणि लगेच 1600 उभं करताय. एखाद्या मुलाला डिहायड्रेशन होऊ शकतं, एखादी जीभ टाळूला टाकते आहे, मुलांना दम लागतो आहे, श्वास रोखतो आहे मुलांचा. तुम्ही कमीत कमी त्या विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची तरी संधी द्यायला पाहिजे 100 मीटर झाल्यानंतर. जेणेकरून त्या मुलाला थोडासा थकवा दूर होईल आणि तो 1600ला थोडासा उभा राहू शकतो स्टेबलमध्ये. पण तुम्ही हे करत नाही, मुलांना दमदाटी करता. ही घटना तुम्ही करू नका आणि असंही घडू नका. कारण गोरगरिबाचा मुलगा आहे, भरपूर प्रॅक्टिस करतो, भरपूर मेहनत घेतो आणि मेहनत घेऊन आईबापांचं स्वप्न असतं, ते स्वप्न साकार व्हावं त्याची इच्छा असते. असं केल्यानंतर काय आहे, जे बी पोलीस भरती विद्यार्थी करतात त्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न एक तर नाकारून जाईल आणि मुळात म्हणजे ते मुलं पोलीस भरतीचे स्वप्न आहे ते त्यांचं बाजूला ठेवून एक वेगळ्याच वळणाला जातील. असं घडू नये. गृह खात्याला माझी एवढीच विनंती आहे का तुम्ही पारदर्शकता भरतीमध्ये ठेवा आणि जी चिप आणली आहे ती चिप न वापरता तुम्ही स्टॉपवॉच वापरा आणि गोळा फेकताना बी तुम्ही जे सेन्सर ठेवताय, जे बी स्कॅनर ठेवताय ते न करता तुम्ही मीटर टेप ठेवा. जेणेकरून प्रत्येकाला पारदर्शकता दिसेल प्रत्येकाला. प्रत्येकाचं ग्राउंड किती आहे, काय सर्व कळतं आणि तुम्ही मार्क बी सांगते नाही. शेवट मुलांना मार्क सांगताय. मागच्या भरत्यांमध्ये प्रत्येक इव्हेंट झाली का मार्क सांगताय. आता का सांगते नाही याचं बी रिझन तुम्ही द्यायला पाहिजे. असं करू नका. गोरगरिबाची मुलं आहे, सर्वांसाठी तुम्ही व्यवस्थित न्याय द्या. एवढंच माझं सांगणं आहे सर्वांना. धन्यवाद.